विचार केला तर फिटनेस कोणाचा चांगला आहे तर तुम्ही सर्च कराल ना की आगरी कोळी बांधवांचं नाव प्रथम येईल का. कारण सर्वप्रथम तो सर्व त्या भारताचा प्रामाणिक माणूस आहे आणि आगरी कोळी म्हटलं तर प्रमुख व्यवसाय मासेमारी. मग तो भल्या भल्या लाटांचा सुद्धा मात्र पर्वा करत नाही आहे. मग ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, त्याला सामोरला जाणारा आमचा आगरी कोळी बांधव आणि त्यांची ही स्पर्धा. यस, आता मात्र ही जी मॅच आहे ती मात्र आता बघण्यासाठी मात्र एक उत्खंड मात्र नक्कीच असणार आहे. दोन आयकॉन खेळाडू एकामेकासमोर मात्र भिडणार आहेत. ते एका ठिकाणी मात्र प्रदीप पाटीलजी तुमच्यासाठी खुशखबर आहे. घनसोली गावाचे तुमचे केतन पाटील खरं तर कॅच पकडल्यानंतर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. घनसोली गावाचे सुपुत्र आहेत, तुमचे जवळचे मित्र आहेत. लिहून घे नाही तर लिहून घे नाही बाजूला. यस, महेश अंबो पाटील खरं तर मोठं मन केलंय. आपण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आईवा झेल पकडतो तिथं मात्र कॅश प्राइज असतं. तसंच मात्र इथं मात्र मन मोठं केलंय महेश अंबो पाटील. अगर कुठल्याही प्रेक्षकांनी अगर झेल पकडला मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये नाही, तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नाही तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये याल, आमच्या खेळाडूला धक्का मारणार आणि झेल पकडणार तर तुम्हाला मात्र दंडित केलं जाईल, पैसे नाही भेटणार. लक्षात ठेवा. जाऊया मॅच ऑन. तळवली प्रीमियर लीग 2025चा भव्य कुंभमेळा गोलंदाजी ट्रॅकवर विशाल पाटील. हो, चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलं वळण आणि खरं तर वरच्या टोएंडला मात्र चेंडू लागलाय आणि चेंडू गेलाय घोषांतिक एरियामध्ये. आयकॉन टू आयकॉन मात्र हा सामना मात्र आपल्याला बघायला भेटतोय. म्हणजे दोन महत्त्वाचे खेळाडू, एका संघाचा आयकॉन तर दुसऱ्या संघाचा आयकॉन म्हणजे महागडे खेळाडू. यस, पुन्हा एकदा मात्र आम्ही अनाउन्समेंट करतोय. प्रमोद पाटील सर, अगर तुम्ही झेल पकडला तर तुमचे परम मित्र नीलखंड पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे पहा ना, ही श्रीमंताची स्पर्धा आहे. म्हणजे झेल पकडल्यानंतर सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ना. आमचे तया छक्क मारलं तरी आता काही नाही. आणि गोलंदाजीसाठी तुम्ही आलेत आणि हॅट्रिक विकेट घेतले तर विनायक भाई यांच्या माध्यमातून डायरेक्ट एक खंबा. वैभव पाटील, अगर तुम्ही झेल पकडला तर तुमच्यासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज सुमित पाटील यांच्या माध्यमातून. म्हणजे इथं झेलसाठी मात्र पैसे लावत आहेत. षटकारा तर लांबची गोष्ट आहे, चौकारला तर स्थानच नाही आहे. म्हणजे बघा ना, म्हणजे हा प्रत्येक मात्र मायबाप प्रेक्षकांनी तलवली गावाचे सुपुत्र झेल बघण्यासाठी आलेले आहेत. हो, हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू गेला सीमा रेषा पार, मिळाल्या 6 धावा. डीजे अगोदर सांगितलं आयकॉन वर्सेस आयकॉन. बाजी कोण मारणार आहे? बाजी फलंदाजांनी मारली आहे. हा, या टायमाला मात्र कमबॅक केलंय. पायचीची अपील, पण पंचांनी सांगितलं की हाय पिचिंग आहे म्हणून मात्र ती अपील मात्र फेटाळून लावली. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. की स्कोरर खरं तर एक दर्जेदार यूट्यूब चॅनल, आपला घरचा चॅनल, आपल्या नवी मुंबईचा चॅनल. खरं तर या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, दर्जेदार कॅमेरा वर्क आहे आणि दर्जेदार मात्र या यूट्यूबची क्वालिटी आहे. तब्बल 188 देशामध्ये ही स्पर्धा मात्र आगाती देशापर्यंत मात्र पोहोचवण्याचं काम की स्कोरर हा यूट्यूब चॅनल करतोय. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. भावेश पाटील यांच्या माध्यमातून ऋतिक दादा, तुला प्रत्येक विकेट मागे मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऋतिक पाटील मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यानंतर खरं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रत्येक विकेट मागे.
खरं तर ही स्पर्धा कोणाची आहे? ही स्पर्धा नवी मुंबईची आहे आणि नवी मुंबई म्हटलं तर भारताची स्वच्छ सिटी खरं तर घोषित केले आहे. आणि का ना असावं, कारण इथं वास्तव्यामध्ये कोण आहे? आमच्या आगरी कोळी बांधव. हा इथं मात्र बघायचं आहे, बीमार गेंद यानी बीमर गेंद. अब इस गेंद का इलाज किस तरह होगा भाई? यहाँ पर वैक्सीन दिया जाएगा या एंटीबायोटिक? ये तो अब बल्लेबाजी दिखाएंगे हमें. तो ये मौका मिला है, खुद कॅप्टन आहे, खूप ओनर आहे. फ्रीटची मात्र डिलिव्हरी आहे. हो पुन्हा एकदा मात्र गोलंदाजांनी पहिला चेंडू आपण जर विचार केला तर नो बॉल आणि दुसरा चेंडूचा विचार केला तर व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र पुढे जाते. हो मोठी धावसंख्या मात्र बघायला भेटते, 17 धावा. चला शाळेची मुलं लवकर चला प्लीज, चेंडू तुम्हाला लागेल. खरं तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. खरं तर तुम्ही भविष्यात आमच्या भारताचे येणाऱ्या काळामध्ये कोणी डॉक्टर बनेल, कोणी इंजिनियर बनेल, म्हणजे तुमच्या जो प्रोफेशन आहे ते चांगलं प्रोफेशन तुम्ही निवडा. जाऊया मॅचच्या दिशेने. हो चेंडूला उडवलंय. अरे जल्लोष नका करू, कहाणी में ट्विस्ट. मोये 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 मोये. खरं तर झेल पकडल्यानंतर दादा नो चेंडू आहे. हा झेल मात्र गृहीत मात्र धरला, पण नो चेंडू आहे. हा चला झेल पकडला तर बक्षीस यस नक्कीच. खरं तर लक्ष द्या तुम्ही मॅच मध्ये. हा खरं तर जल्लोष केला आणि तो जल्लोष मात्र साजरा आपण करू शकत नाहीये, कारण भीमरचा चेंडू होता आणि फलंदाजाला सुवर्ण संधी होती. खरं तर धावा किती आल्या दादा? 2 धावा. धावसंख्या झाली ती 19. ऋतिक मात्र थोडेसे नाराज असतील की बाबा झेल पकडल्यानंतर चेंडू माझ्याजवळ द्या, पण चेंडू मात्र दुसऱ्या ठिकाणी मात्र गेला. हे तळवली गावचं क्रिकेट आहे, थोडंसं फन इथं झालंच पाहिजे. पुन्हा एकदा हो युवा खेळाडू बघा. खरं तर हे तळवली गावाचे युवा खेळाडू आणि 65 वर्षाचे खेळाडू बघा, जमीन आसमानचा फरक आहे. न या आमची नवीन पोरं बाई ना हातात मोबाईल, न पबजी न सब्जी न खबजी, बाई ना काय काय खेळतात बाबा. 4 व्हीलर टेम्पो दादा मैदानाच्या बाहेर न्या, नाही तर बघा तुमच्यावरती कारवाई केली जाईल. तलवली गावामध्ये आहात. खरं तर नवी मुंबईचं एक असं गाव सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर आगरी कोळी बांधव सक्रिय झालाय आणि त्यांच्या विद्यमान आयोजनातनं मात्र ही भव्य दिव्य आपल्या स्पर्धा आपल्या भेटीला आली. रॉयल ब्रदर्स खरं तर दिवा कोलीवाड्याचे आमचे आदरणीय मित्र परिवार यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. संजय टेम्पो सर्व्हिस यस, म्हणजे रिव्हर्स मात्र गिअर लावलाय. बघा ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की थोडंसं मात्र बंधन आहेत आणि आपण जर विचार केला तर 360 ग्राउंड नाही आहे. खरं तर ग्राउंड मला वाटतं कुठंतरी दादा बाहेर काढा टेम्पो, धन्यवाद, लवकर काढा. धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 20 धावा. 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. संदेश मात्र स्ट्राईक एंडवर. हा खरं तर लो फुलटॉस चेंडू होता. डीप झाल्यानंतर कुठेतरी मात्र या चेंडूला फलंदाजांनी मात्र सन्मान दिला आणि सन्मान करणं गरजेचं आहे. बघा तुम्ही चांगल्या चेंडूचा सन्मान कराल तर एक खराब चेंडू येणार, त्याचा तुम्ही समाचार सुद्धा घ्या, कारण क्रिकेट आहे. ऋतिकनी मात्र कमबॅक केलंय. 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला. ऋतिकच्या माध्यमातून 5 धावा खर्च केल्यात. 20 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. हा पुन्हा एकदा मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. म्हणून म्हटलं जातं ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क. बघा तुमचा मोबाईल अगर ॲपल असेल, केला असेल, अंगूर असेल, तर त्या अगर मोबाईलमध्ये नेट नसलं तर तुम्ही हातसुद्धा लावणार नाही आहे. तसंच मात्र क्रिकेटमध्ये आहे, अगर तुमचे पाय नाही चालले तर हा गोलंदाज तुम्हाला 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकू शकतो, कारण फुटवर्कचा वापर करणं गरजेचं आहे. लोअर फुलटॉस चेंडू आणि चेंडूला धाडलं जात आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आलाय दर्जेदार षटकार. नाव आहे संदेश डीजे.
आमचे साथी गुणलेखक आम्हाला सांगतात की एक अशी मात्र सुपुत्री आहेत या तलवली गावाची जे प्रथमच मात्र मान त्यांनी मिळवला की CA झालेले आहेत. म्हणजे पहा ना, आज आमच्या महिलासुद्धा मात्र कमी नाही, रणरागिणी आहेत आमच्या या. आगरी कोळी म्हटलं तर आज भारतामध्ये जाणला जाणारा, खरं तर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि मिचेल ओबामा, खरं तर त्यांनी आपल्या आगरी कोळी या गाण्यावरती मात्र त्यांनी त्यांचे पाय मात्र थिरकले होते. खरं तर आपलं आगरी कोळीचं संगीतच तसं आहे की जसं संगीत ऐकतो ना तर एक वेगळीच ऊर्जा मात्र आपल्या अंगामध्ये येते. तसंच मात्र सुंदर गाणे वाजवण्याचं काम आपण जर विचार केला तर शिवाभाई उर्फ बॉस 2 दिवस मात्र त्यांच्या माध्यमातून सुंदर संगीत मात्र आपण ऐकवणार आहात. आणि प्रत्येक संगीत मात्र वेगवेगळ्या मात्र ढंगामध्ये आपण ऐकणार आहोत, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. या बॉस, तुमचं हार्दिक स्वागत. मुंबईमध्ये मात्र वसा मात्र जोपासला जातोय की आगरी कोळी बांधव जेवढे खेळाडू आहेत त्यांना मात्र पहिलं प्राधान्य. रुपेश पाटील सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र दाखल होत आहेत. बघायचं रुपेश पाटील मात्र षटक क्रमांक 3 मात्र घेऊन येत आहेत. दोन्ही बॅटर मात्र सज्ज आहेत. संदेशचं आपण कौतुक करूया. 10 चेंडू 27 धावा. अजून एक मात्र चेंडूला उडवायचं होतं. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूनी वळण घेतलं. वाईटची अपील, वाईटची दात मागत असताना पण पंचांवरती कुठलाही असर नाही आहे. आल्या आल्या मात्र पहिला चेंडू मात्र निधाव टाकलाय. तर बघायचं कशा प्रकारे रुपेश पाटील मात्र पहिला चेंडू निधाव. स्वतः संघ मालक, स्वतः कॅप्टन. अजून एक मात्र वेट अँड वॉच. खरं तर चेंडूची वाट बघितली आणि योग्य ठिकाणी मात्र चेंडूला धाडलं. स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने मात्र तिथं संरक्षण होतं, खेळाडू होते आणि धावा मिळाल्या. एक बघा समीकरण काय आहे की बलिराम सांगतायत की बाबा आता संदेशच्या बॅटमधनं मोठे मोठे फटके मात्र आपल्याला बघायला भेटतात. स्ट्राईक रोटेट ही प्रक्रिया मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता 10 चेंडू 27 धावा. आता रुपेश समोर मात्र कडवं आव्हान असणार आहे. बघा बाबा 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 आयला रा आयला कवरा मोठा छक्का. डीजे धन्यवाद डीजे. या स्पर्धेचा पहिला हॅट्रिक षटकार ज्यांनी नोंदवलाय नाव आहे संदेश पाटील साठी. जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो. बघा ताल्या झाल्याच पाहिजे, नाही तर त्यासाठी सुद्धा माझ्याजवळ एक पंच आहे. ते तुम्हाला घडी घडी तुम्हाला नाही ऐकायचं म्हणून मी सांगीन तो पंच. खरं तर बघा सांगूनच देतो. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जो ताली ना वाजवू ना त्याला साला कंजूस आणि मक्की ज्यूस म्हणतात. अजून एक खरं तर संधी निर्माण झाली. खेळाडू चेंडू खाली. ओहो, पकडला जातोय. झेल संपतोय मात्र संदेश या फलंदाजाचा खेळ. डीजे दर्जेदार फलंदाजी संदेशचं आपण कौतुक करूया. 11 चेंडूचा सामना केलाय. 33 धावांची बहारदार पारी ज्यांनी पेश केली. तेच मात्र संदेश आता डगआउटच्या दिशेने मात्र आराम करताना दिसत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी पाटील. बघा महाराष्ट्रामध्ये 3 गोष्टी मात्र चर्चेमध्ये आहेत. सर्वप्रथम आपण जर विचार केला तर क्रिकेट, दुसरं म्हटलं तर बैलगाड्या शर्यती आणि तिसरं म्हटलं तर पाटील नाव. आल्या आल्या पाटीलगिरी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. अकाउंट मात्र 400च्या स्ट्राईकने मात्र ओपन केलंय. मिळाल्या 4 धावा. डीजे
चौकार आणि ओ हो बॅक फुटला गेले, बॅटचा पेस ओपन केला, पॉइंटच्या डोक्यावरनं आलाय दर्जेदार शट 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 षटकार डीजे. म्हणजे चांगली दमदार सुरुवात झालेली आहे. तीच म्हणजे आपण जर विचार केला तर स्मिथ इलेव्हनची. हा बॅटची वरची कड आणि खरं तर चेंडू चाललाय गोशंदी एरियामध्ये, पंचांनी मात्र इशारा केला आणि इथं मात्र वेद इलेव्हन जोरदार ताल्याहून जाऊन दे, सॉरी स्मिथ इलेव्हन जोरदार ताल्याहून जाऊन दे, तुमच्या 50 धावा पूर्ण झाल्या. यस काय ताल्या वाजल्या, खरं तर कानं फाटले आमची. हा पुन्हा एकदा मात्र हवाई हल्ला, संधी निर्माण झालेली आहे. हो हो काय झेल पकडला, या खेळाडूचं कौतुक करूया, 2 झेल ज्यांनी पकडलेत. सोहमभाई वेल कॅच डीजे. आलेला त्याने आणि व्यक्त केलेला एकमेव मात्र गोलंदाज होता. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण देऊया शेन सरांना. बरेच खेळाडूंचे आयकॉन आहेत ते. अजून एक मात्र बॅकफुटला गेले, बॅटचा पेस ओपन केला, पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडूला टोलवलं, तिथं धावा मिळतील 1. धावसंख्या मात्र आता कुठेतरी लगाम लावला विशालनी. मला का मात्र आयकॉन खेळाडू या टीममध्ये घेतलंय ते मात्र दाखवत असताना नक्कीच फलंदाजी पण चांगली करत असतील, याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. आयकॉन खेळाडू म्हटलं तर ऑलराऊंडर खेळाडू नक्कीच असणार आहे. अजून एक मात्र पहा, चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूनी गिरकी घेतली आणि चेंडू विसावला. खरं तर गफलत झाली यष्ट्यांच्या मागे आणि षटक मात्र संपुष्टात. एक मिनिट शेवटचा बॉल आहे. धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 52 धावा. नक्की बघा 2-2 स्कोरर आहे. थोड्या तर इंसान आहे, इंसानची गलतियां होती. चौथं षटक मात्र मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गफलत झाली. यष्ट्यांच्या मागे वारंवार चुका मात्र केल्या जात आहेत. बघा एका धावाने मात्र सामना जिंकला जातो आणि एका धावाने सामना खरं तर हारला जातो. चला 4 षटकाचा खेळ, पाणी न्या मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि स्मिथ इलेव्हन मात्र फलंदाजी करत असताना धावसंख्या झाली आहे 53 धावया. घेऊया छोटंसं ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत.
किया और ये कैसे किया पता ही नहीं चला. खरं तर आल्या आल्या पहिला चेंडू बीमर टाकलाय. आता बीमर म्हटलं तर बीमार गेंद. अब देखना इस बीमार गेंद का किस तरह से इलाज होगा. अब भाई इलाज बाकी आहे. आता बॉलर चेंज मात्र करण्यात येईल. सोम मात्र तुम्ही आलेत, आता तुम्ही जा. म्हणजे स्पर्धेचे नियम आहे, अगर कमरेच्या वरती बॅक टू बॅक 2 चेंडू अगर कुठलाही गोलंदाज हाताळेल तेव्हा त्याला या स्पर्धेमध्ये मात्र गोलंदाजी करण्यात येणार नाही आहे. खरं तर त्या मॅचमध्ये आपण असं म्हणूया. चला आता नवीन गोलंदाजी ट्रॅकवर, युवा गोलंदाज, लेजंड गोलंदाज. विनायक केनी. खरं तर खंब्याचं नाव आहे ब्रँडर, काय ब्रँडर स्प्राइट. हा खंबा हॅट्रिक विकेटसाठी बॉक्स. अरे क्या बात आहे. हा बॉक्स मात्र देण्यात येईल हॅट्रिक विकेट घेतल्यानंतर. बघा आता बॉक्स आहे का खंबा. हा बॉक्स आहे. चला बॉक्स. लीलाधर पाटील यांनी मात्र मन मोठं केलं या गोलंदाजासाठी. एक विकेटसाठी यस 1000 रुपये आणि 2000 रुपये आता पुढे आलेत. निखिल पाटील यांच्या माध्यमातून, निलखंड पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र 2 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे महागडा गोलंदाज आहे. तलवली गाव म्हटलं तर सर्वात महागडे गोलंदाज. बघा अगर असे चेंडू टाकले तर तुम्हाला पण मात्र काय भेटणार नाही आहे. तर प्रयत्न करा, कारण मोठी रक्कम मात्र लागलेली आहे विकेटसाठी. आणि खरं तर एक मोठा खंबा नाही तर बॉक्स आहे. ब्लेंडर स्प्राइट म्हटलं तर आज सर्वात महागडा खंबा. खरं तर चाहते आहेत प्रमोद भाई, आणि प्रमोद भाईचा मात्र इथं मात्र समाचार घेतलाय. आता लॉंग लेगच्या दिशेने मात्र ठोकलाय मोठा षटकार. सत्तर धावा मोठी धावसंख्या आज या स्पर्धेची मात्र आपल्याला बघायला भेटते. अजून एक संधी निर्माण झालेली आहे. ओहो, हाताला झटका आणि बोटाला चटका मात्र नक्कीच लागला असेल, कारण सोपा झेल तुम्ही धरतीला दान केलाय. खरं तर रन धावलेले नाहीये. जास्त स्ट्राइक मात्र रवी पाटीलला घ्यायचा आहे. सध्याच्या घडीला सक्रिय आहे. शेवटचा चेंडू बघायचा, या चेंडू मध्ये किती नंबर येईल. 1 2 3 4 5 6 की 0. आलाय नंबर 1. क्या बात आहे. 5 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. 5 षटकानंतर खरं तर स्मिथ 11 या संघाने मात्र धावा कुठल्यात 71 आणि 72 धावांचं मात्र आव्हान आहे. यस, या मी वंशराज 11 आणि मदन नाना प्रतिष्ठानचे कॅप्टन तिथं मात्र मायक्रोफोनवरती टॉस बॉक्स जवळ जोडले जात आहेत. आमचे आदरणीय संतोष म्हात्रे सर, या दोन्ही संघनायकांनी मात्र कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ओव्हर टू संतोष सर. थँक्यू सो मच. चांगल्या आव्हाडीमध्ये आपण ऐकतो
मॅन फ्रॉम ट्रॉम्बे. चला मदन नाना प्रतिष्ठान आणि वंशराज 11 दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतोय टॉससाठी या. चिंतामण वैती सर तुम्हाला विनंती करते तुमच्या शुभ हस्ते आपल्याला नाणेफेकी करायचं आहे. कॅप्टन थँक्यू सो मच. मदन नाना प्रतिष्ठान आणि वंशराज 11च्या दरम्यान हा मॅच आहे आणि दोन कॅप्टन आमच्या समेत आहेत टॉस का बॉस मध्ये. मदन नाना प्रतिष्ठान योगेश क्रेग मॅक्टरमॉड नावाने प्रसिद्ध आणि वंशराज टीम कॅप्टन. चला वंशराज टीम कॅप्टन योगेश पाटील मदन नाना प्रतिष्ठानचे सन्मानी कॅप्टन आहेत. टॉस का बॉस मध्ये 5 ओव्हरचा हा सामना मदन नाना प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये वंशराज 11. टॉस साठी कोण आहे सन्मानी व्यक्ती? किरण प्लीज. आदरणीय रामचंद्र पाटील चले या जरा कॉइन घेऊन जा तिथं टॉस बॉक्स कडे आयोजक. आदरणीय रामचंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतो. मदन प्रतिष्ठान आणि वंशराज 11च्या दरम्यान. चला उद्योजक भावेश पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. मदन प्रतिष्ठान वंशराज 11च्या दरम्यान आदरणीय उद्योजक आमचे भावेश पाटील यांचे शुभ हस्ते मी करून घेतो टॉस. तलोली प्रीमियर लीग पर्व 16 मध्ये कोण कॉल करणार? येस वंशराज बरोबर ना. वंशराज 11चे कॅप्टन कॉल करणार आहेत. हेड्स म्हणलंय येस आला टेल. टॉस जिंकलेले आहे. योगेश काय निर्णय घेता? 5 ओव्हरची हा सामना आहे. निर्णय तर आम्ही फिल्डिंगच घेणार आहे. समोर वंशराज हा टीम आहे. त्या टीम मध्ये पहिल्यांदा बॅटिंग त्यांना दिलेली आहे. त्या बॅटिंग मध्ये त्यांना कमीत कमी स्कोअर मध्ये किती दुपारचा पर्व आणि धावा मात्र कमी असतात. परंतु तो खोटं ठरलंय. 75 वर गेले. काय रणनीती असतील? नाही काय धावा तर चेस होणारच आहे. ह्यांना कमी याच्यातच हे करणार आहे 30-35 धावाच्या याच्यामध्येच आणि आम्ही ती मॅच जिंकून जाणार. हरकत नाही. संघ मालक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. भावेश पाटील जेव्हा TPL खेळताना मात्र अतिशय एकदा प्रत्येक गावातला एक टीम जो असते त्या टीम कडून प्रत्येक आलीतला असो गावातली जो अग्रिकोळी ही स्पर्धा प्रतिष्ठित स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी आपला एक टीम असतो. ओव्हरऑल विचार केला सोलापूर व अखंडित प्रमाणे अगदी कोरोनाचं संकट असताना स्पर्धा अविरहितपणे सुरेखरित्या चालू ठेवल्या. काय म्हणाल या कोर कमिटीच्या बाबतीला आणि शृंखला लीग जेव्हा आपल्या भेटीला येते? तळवली प्रीमियर लीग 2025 आयोजित सर्व मंडळांचे मी सर्वात प्रथम अभिनंदन करतो की सर यांच्या सर्व मेहनतीमुळे आज जे चित्र दिसतंय त्या सर्व यांची सर्वांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीचे फळे आहे. येस त्या आणि विशेष म्हणजे TPL खेळायचं महत्त्व म्हणजे आमच्या गावातील नवीन खेळाडूंचं इथे नवीन निर्मिती होत असते आणि हेच खेळाडू पुढच्या नवीन येणाऱ्या वार्षिक नवी मुंबईमध्ये हेच खेळाडू आपला चांगला खेळ दाखवायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे हा स्पर्धा होणं खूप गरजेचं आहे. आता आमच्या नवीन पिढीमध्ये बोललं तर तन्मय झाला, बाकी नवीन यंग खेळाडू झाले, विकी बनसोडे झाला, हर्ष झाला. तर मग हे असे नवीन खेळाडू खेळत असतात नवीन वर्षात. त्यामुळे असं TPL सारख्या स्पर्धा होणं खूप गरजेचं आहे आणि अशा स्पर्धा दरवर्षी होतील अशी मी आई गावदेवीच्यांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सुरेख वक्तव्य केलं भावेशजी पाटील. मदन नाना प्रतिष्ठान दोन्ही संघासाठी शुभेच्छा असतील. टॉस झाल्या, टॉस जिंकलाय क्रेग मॅक्टरमॉड आणि त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मदन नाना प्रतिष्ठान टीम कॅप्टन योगेश पाटील ऑन द टॉस अँड बॉलिंग फर्स्ट. ओ टू किरण भोईर फ्रॉम ट्रॉम्बे. धन्यवाद संतोषजी म्हात्रे सर जे मात्र कॉम्बॉक्सी टॉस बॉक्सी मात्र जोडले होते. आपण जाऊया कॉम्बॉक्सकडे जिथं मात्र आयकॉन खेळाडू म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं विशाल आणि ऋतिक पाटील. ही सलामी जोडी
खरं तर एक मोठी धावसंख्या आहे आणि त्या मोठी धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडू आपण जर विचार केला तर मोठा फटका आला होता, पण पंच सिंगल आहे का षटकार? सिंगल, यस. खरं तर चुकीच्या ठिकाणी मात्र आपण हा स्ट्रोक मात्र खेळताना दिसले फलंदाज, कारण ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की काही धावा आम्हाला गोशांतिक एरियामध्ये घोषित केल्या जात आहेत. अजून एक मात्र मोठा फटका गॅपमध्ये आहे, मिडविकेटच्या दिशेने मात्र तिथं खेळाडू येत आहेत आणि खरं तर 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. 2 चेंडूचा खेळही मात्र समाप्त झाला आहे. एक धावा आल्या, ती 2 धावा झाल्या ना, मी तेच बोललो ना, 2 धावा झाल्या. हां, 2 चेंडू आणि 2 धावा. अजून एक खडे खडे लॉफ्टेडचा फटका, चेंडू जाईल का? सी मारेशा पार, मिळाल्या धावा 4. डीजे शंखनाद मात्र फुकले जात आहेत. ऋतिक पाटीलच्या माध्यमातून आपल्याला एक मोठा फटका मात्र बघायला भेटला. भावेश पाटील, खरं तर त्यांच्या माध्यमातून ऋतिक दादा, तुझ्या प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. आता बघायचं आहे, चौकार तर लगावलाय, षटकार येईल का? खरं तर खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला आणि मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न जेव्हा होतो ना, तेव्हा मात्र नक्कीच आपल्याला निधाव चेंडू बघायला भेटतो, कारण गोलंदाजांनी मात्र भन्नाट पेसमध्ये मात्र गोलंदाजी केली. त्या बॅटरचा मात्र फायदा उचलला, कारण फुटवर्क नाही आहे फलंदाजाचं आणि क्रिकेट म्हटलं तर फुटवर्क. पदललित दाखवलं पुन्हा एकदा, बॅक टू बॅक आलाय निर्धाव चेंडू. म्हणजे काय दर्जेदार गोलंदाजी, पुन्हा एकदा बलिराम ऑन फायर. म्हणजे बघा, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र चालू असताना चौकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र बघायला भेटतंय, तेच म्हणजे बलिराम यांच्या माध्यमातून. डीप झालेला चेंडू, त्याच्यावरती मोठा हल्ला चढवलाय, चेंडू चाललाय सीमारेच्या पलीकडे, आला या षटकातला दुसरा चौकार. डीजे आपण जर बलिरामचं कौतुक करूया, कारण चौकार आल्यानंतर 2 निर्धाव चेंडू सुद्धा टाकले. बघा, टीट फॉर टॅट असं उत्तर त्यांनी दिलं. आता गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र थोडासा बदल. संदेश पाटील मात्र आपल्या संघासाठी काय संदेश मात्र घेऊन आलेत ते मात्र बघायचं आहे, पण त्यांच्यासमोर एक कडवं आव्हान, तेच म्हणजे विशाल पाटील या नावाचं मात्र वादळ. आता बघायचं, सध्याच्या घडीला ते शांत आहे आणि ते वादळ मात्र गोंगावेल का, हा प्रश्न नक्कीच पडलाय, कारण पहिल्याच चेंडूमध्ये काय फटका खेळला होता. बघा, हा मिस टाइम झालं पुन्हा एकदा, पण आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आहे. गोशांतिक एरियामध्ये मात्र चेंडू रवाना झाला, तिथं मात्र धावा कळवल्या पंचांनी 1 आणि धावसंख्या मात्र पुढेच जाते 30, म्हणजे 11 धावा बिनगडी बाद. खरं तर आता वेद 11 मात्र आता फलंदाजी करतायत आणि एक मोठी धावसंख्या आहे. 72 धावांचं आव्हान मात्र पार मात्र पाडायचं आहे. बघा पुन्हा एकदा, खरं तर पंच आम्हाला सांगतील, खरं तर बॅटची लिडिंग एज होती, टो एंडला मात्र बॅटच्या चेंडू स्पर्श झाला आणि पुन्हा एकदा यष्टांच्या मागे थोडीशी गफलत आपल्याला बघायला भेटली. म्हणजे क्रिकेट म्हटलं तर चुकी, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. बघा, एक धावा अडवणं गरजेचं आहे, एक धावं बनवणं गरजेचं आहे, कारण हे एक आकडा असा आहे ना की क्रिकेटमध्ये महत्त्वाचा आकडा आहे. एका धावाने सामना जिंकला जातो, एका धावाने सामना हारला जातो. म्हणून तुम्ही षटकार चौकार तर खेचता, आपण सिंगल डबलला पण प्राधान्य द्या. पुन्हा एकदा काय दर्जेदार गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून.
अजून एक मोठा फटका इनसाइड आउट. लॉफ्टेडचा स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू गेला सीमारेषा पार. मिळाल्या षटकार डीजे. यस, आमचे गुणलेखक सांगतात की त्यांचा प्रिय एरिया तोच म्हणजे ऑफ साईड. अजून एक अगोदरच सांगितलं या वादळाला आता बघायचं. मात्र वादळ गोंगावतोय या मैदानामध्ये आणि या वादळाला शांत कोण करणार. मी तर म्हणेन हा स्वतः फलंदाजच मात्र शांत करणार आहे. यस, दोन आयकॉन खेळाडू म्हणजे त्या दोन्ही आयकॉन खेळाडूंनी 2-2 षटकार ठोकलेत. म्हणजे काय मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. अजून एक मात्र फ्रंट फुटला आले. खरं तर कट केलाय चेंडूला पॉईंटच्या दिशेने. तिथं मात्र घोषांती केली आहे. धावा मिळती तिथं. एक धावसंख्या झालेली आहे खरं तर 25 धावा. शेवटचं चेंडू मात्र बाकी आहे. संदेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. आता बघायचं या शेवटच्या चेंडूमध्ये बाजी कोण मारणार आहे. हो, इथं मात्र पुन्हा एकदा आणि आता बघायचं आहे पंचांचा निर्णय. यस, पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागणार आहे. डीजे विचार केला तर गरमीचं मात्र साम्राज्य मात्र भारतामध्ये नक्कीच दाखल झालं आहे. कारण एकमेव असा आपला भारत देश आहे तिथं 3 ऋतू मात्र आपल्याला 4-4 महिने मात्र अनुभवायला भेटतात. खरं तर आता चुपती गर्मी का मौसम आया. डर्मिकूल नका लावू. खरं तर थोडासा महागडा प्रोडक्ट आहे. यस, ज्या खेळाडूला अगर पाण्याची कमतरता जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही पाणी प्या. 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आहे आणि वेद 11चा 1 गडी बाद झाला आणि 25 धावा. षटक क्रमांक 3. खरं तर आता आयकॉन खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने मात्र माघारी परतलेत. काय दर्जेदार झेल मात्र पकडला आणि यश पाटील खरं तर तो झेल नव्हता तिथं कॅच होत्या. तो झेल नव्हता तिथं मॅच होती असं आपण म्हणूया. म्हणून म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस. हे सूत्र आहे क्रिकेटचं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. याच गोलंदाजी ट्रॅकवरती थोडासा बदल. नवीन गोलंदाज रवी पाटील ज्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी आपल्याला बघायला भेटली आणि त्यानंतर बघायचं आता गोलंदाजी कशी असणार आहे. त्यांच्यासमोर आपण जर विचार केला तर ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं आला मोठा तडाखा. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा. डीजे भावेश पाटील यांच्या माध्यमातून ऋतिक दादा तुला प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अजून एक उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. पंचांनी मात्र आमच्याजवळ वळले आणि इशारा दिला इट इज अ वाईट बॉल. अजून एक अतिरिक्त धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. तेच म्हणजे आता धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा.
पुन्हा एकदा लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप झाला. फलंदाजाला चेंडू काही समजलेला नाही आहे. मोठा फटका मात्र खेळायचा होता, पण आलाय मोक्याच्या क्षणी खरं तर निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. पंच पाक पुन्हा एकदा आमच्याजवळ वळतायत. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या झालेली आहे 30 म्हणजे 33 धावा. खरं तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. TPL 2025 तलवली प्रीमियर लीग. खरं तर आपण जर विचार केला तर फॉर्मॅट आहे आगरी कोळी व तलवली ओपनच्या स्पर्धा. पुन्हा एकदा मात्र फलंदाजाला चेंडू काही समजत नाही आहे. पदललित दाखवतायत, पण मात्र दर्जेदार गोलंदाजीचं. खरं तर एक चेंडू निर्धाव दुसरा चेंडू वाईट, एक चेंडू निर्धाव दुसरा चेंडू वाईट, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये म्हणजे चालेल, हरकत नाही आहे, पण षटकार चौकार नाही आला पाहिजे. या टायमाला प्रॉपर कनेक्शन नाही आहे. हो, आता हे काय घडलं. सोपा झेल धरतीला दान. खरं तर यष्टीरक्षक मात्र आपण जर विचार केला तर कुठे होते आणि लक्ष कुठं होतं. खरं तर 50+ आहेत. अगर झेलची संधी तर निर्माण मात्र करून दिली होती, पण त्याला साजेची साथ मात्र खेळाडूची भेटत नाही आहे. बघा, जेव्हा तुम्हाला गोलंदाज संधी निर्माण करून देतो ना, तेव्हा मात्र खेळाडूंनी साथ द्यायची आहे, कारण हा टीम स्पीड आहे. आता बघायचं झेल सुटल्यानंतर आक्रमक होतील का, आणि झेल सुटल्यानंतर बघायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी होईल, हे मात्र दाखवून दिलं या बॅटरने. DJ फायनल हॅम्पर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. कुठलाही बदल मात्र केला जाणार नाही आहे. एक पुन्हा एकदा अतिरिक्त धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातात. धावसंख्या झालेली आहे 42 धावा. आता समीकरण आहे मित्रांनो 13 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 10 धावा. पुन्हा एकदा घुटना टेकलाय आणि काय फटका सजवलाय, आणि चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, जिथं धावा मिळाल्या 4. DJ रवी पाटीलनी मात्र हे षटक हाताळत असताना कुठेतरी मात्र एक मागडं षटक असं आपण म्हणूया. या षटकामागे रवी पाटीलनी धावा खर्च केल्या 21, आणि झेल तर नक्कीच सुटला आहे. आणि झेल सुटल्यानंतर हा बॅटर खरं तर आक्रमक होईल का, आणि आक्रमक झाला. षटकार तर नक्कीच ठोकला, पण सामना मात्र जिंकून देईल का, हा प्रश्न मात्र नक्कीच पडला आहे. आता नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. संदेश पुन्हा एकदा मात्र वैयक्तिक स्वतःचं दुसरं आणि संघाचं 4थं षटक मात्र घेऊन खेळपट्टीच्या दिशेने, अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र दाखल झालेले हे गोलंदाज. 46 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. सामना मात्र कोण जिंकणार आहे. एका ठिकाणी स्मिथ 11, दुसऱ्या ठिकाणी वेद 11. हाफ ट्रॅकरचा चेंडू, सरळ बॅटने सरळ फटका. बघा, टायमिंग मात्र बेमिसाल होतं, आणि आउटफील्ड फाट असल्या कारण चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिळाल्या 4 धावा. DJ
प्रणवनी मात्र आल्या आल्या चौकारांनी मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केले. अर्थातच 400च्या सरासरीने धावा मात्र कुठल्यात. अजून एक वारे वा प्रणव आलाय दर्जेदार षटकार डीजे. म्हणजे प्रणवनी बघा 2 चेंडूचा सामना केलाय. पहिल्या चेंडूचा विचार केला तर डीप लॉंगॉनच्या दिशेने मात्र चौकार ठोकला आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर काऊ कॉर्नरच्या दिशेने एक षटकार घेतला. आता समीकरण मात्र झालंय सोपं. उर्वरित चेंडू आहेत 10 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. खरं तर या 2 बॅटरनी धुमाकूळ घातला या तळवलीच्या मैदानामध्ये. खरं तर स्पर्धा कोणाची आहे तर खरं तर तळवली गावाची स्पर्धा आहे. चला गाडी मात्र मैदानाच्या बाहेर न्या. 2 व्हीलर असतील ते प्लीज मैदानाच्या बाहेर न्या आणि तिथं मात्र मॅचचा आनंद घ्या. खरं तर क्रिकेट हा तुम्हा आमचा सर्वांचा आवडता गेम. आज मात्र IPL ला मात्र सुरुवात. देवानंद पाटील यांच्या माध्यमातून प्रणव यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. षटकार मारल्यानंतर मारलाय खरं तर 500 रुपये आले. खरं तर आता समीकरण आहे मित्रांनो 9 चेंडू वाईट बॉल आहे ना डॉट बॉल 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. प्रणव मात्र 3 चेंडूचा सामना केला आणि 10 धावा कुठल्यात. अजून एक मात्र फ्रंट फुटला आले. खरं तर बॉलर आपण जर विचार केला तर डाऊन द ग्राउंड स्ट्रोक मात्र आपल्याला बघायला भेटला जिथं मात्र धावा मिळाल्या 1. आता मात्र ऋतिक पाटील ज्याचा झेल मात्र नुकताच तुम्ही सोडला होता आणि झेल सोडल्यानंतर कुठंतरी मात्र षटकार त्याच्या बॅटमधनं बघायला भेटला होता. आता सामना संपवतील का हा प्रश्न तर मात्र नक्कीच पडलाय. देवानंद पाटील प्रणवसाठी खरं तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. पंच मात्र आमच्याजवळ वळतायत इशारा दिला. इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र पुढे जाते. 48 धावा 58 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. खरं तर आज आपण जर विचार केला तर आहोत नवी मुंबई आणि नवी मुंबईचं एक महत्त्वाचं गाव अर्थातच तळवली गाव आणि यांच्या माध्यमातून तळवली प्रीमियर लीग 2025चं भव्य दिव्य आयोजन मात्र आपल्याला बघायला भेटतं. यस डिक्लेअर झोनमध्ये मात्र चेंडू गेला. धावा मात्र तिथं मिळतील 59 धावा मात्र स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. आता समीकरण आहे मित्रांनो येणारे चेंडू आहेत 7 आणि 13 धावांची गरज असणार आहे. म्हणजे बघा 3 चौकार तुम्हाला ठोकायचे आहेत आणि 2 षटकार पण ते तुम्हाला ठोकावे लागणार आहेत कारण तुम्हाला ते मारावेच लागणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सध्याच्या घडीला आयकॉन खेळाडू म्हणून संदेशची मात्र निवड झाली आणि साजेशीर खेळ मात्र राहिलेला नाही आहे कारण आपण जर विचार केला तर 11 चेंडू हाताळलेत आणि त्याच्यामध्ये 28 धावा खर्च केल्यात. आता बघायचं आहे पुन्हा एकदा ऋतिक पाटील. हो खडे खडे खरं तर डाऊन द ग्राउंड स्ट्रोक मात्र आपल्याला बघायला भेटला आणि पकडला जातोय. झेल संपतोय ऋतिक पाटीलचा खेळ. डीजे नवीन बॅटर त्यांचं नुकतंच आगमन झालंय खेळपट्टीवरती. नाव आहे रुपेश. 59 धावा समीकरण आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे मित्रांनो. बघा मॅच मात्र आपण जर विचार केला तर दोलायमान स्थितीमध्ये कधी मॅच इथं तर कधी मॅच तिथं असं आपण म्हणूया. म्हणजे दुहेरी भूमिका मात्र ही मॅच निभावत असताना पण सामना कोण जिंकणार आहे याच्यासाठी तर नक्कीच प्रश्न पडलाय. चला नेक्स्ट मॅच असणार आहे खरं तर वंशराज 11 आणि मदन नाना प्रतिष्ठान. जसा मात्र सामना संपेल तसा मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. LD पाटीलसाठी पर विकेटला प्रकाश पाटील कडून 50-50 रुपये.
यस एल डी पाटील यांच्या माध्यमातून प्रकाश पाटील या गोल माध्यमातून नाही त्याला बॉलिंग टेकते ना तो हा त्याला पैसे लावतोय परत बुकेटला प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून या गोलंदाजाला खरं तर प्रत्येक विकेट मागे 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि शक्का दिला ना तर 200 रुपये आणि षटकार दिला तर 200 रुपये. हे काय आहे, हे कुठलं मात्र पारितोषिक आहे तेच काय समजत नाही आहे. म्हणजे विकेटसाठी 50 रुपये आणि षटकारा अगर खाल्ला तर 200 रुपये. म्हणजे इलाका भी तुम्हारा और धमाका भी तुम्हारा असंच आपण म्हणूया. खरं तर बघायचं एक आगळं वेगळं बक्षीस आमचे ज्ञानेश्वर मडवी सर खरं तर आज अरे ज्यांनी आम्हाला संधी दिली समालोचनाची, खरं तर तुमचं नाव नाही घेत आहे, आम्ही पुरस्कृताचं नाव अगोदरच घेतलंय. आता बघायचं 200 रुपये घेतील का 50 रुपये. हो यू मिस आय विल डेफिनेटली हिट दांडी 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 गुल डीजे. तरुण पिढीला लाजवणारा हा चेंडू होता. बघा वय वर्ष 65, अजून एक मात्र 65 वर्षाचा खेळाडू आणि मात्र धावा वाचवण्यासाठी मात्र कॅप्टनने त्यांच्यावरती भरोसा दाखवलाय. आणि 65 वर्षाचे वाटत नाही 16 वर्षाचे यस नक्की ते 65 वर्षाचे नाही आहे, ते 15 वर्षाचे आहेत. खरं तर दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्यक्ष. मात्र आता नवीन बॅटर लवकर पाठवा. सोहम पाटील खरं तर ज्यांनी 2 झेल मात्र टिपले होते. आता समीकरण आहे मित्रांनो 5 चेंडू आणि 13 धावा. खरं तर सामना होता कुठे आणि सामना आला कुठे असं आपण म्हणूया. एल डी पाटील खरं तर लीलाधर पाटील सध्याच्या घडीला सक्रिय झालेत आणि पहिल्या चेंडूमध्ये मात्र विकेट घेतली आहे, महत्वाची विकेट मात्र घेतली. खरं तर सेट बॅटरला मात्र त्यांनी डगआउटचा रस्ता दाखवला. सोहम पाटील नवीन फलंदाज. इथं मात्र काय चेंडू पेश केला. चेंडू टाकल्यानंतर डोक्यावरती हात मारलं जातं, ते कशासाठी, कारण बाल बाल बचावलेत मात्र फलंदाज. आता समीकरण आहे मित्रांनो वय वर्ष 65 असणारे लीलाधर पाटील सध्याच्या घडीला 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. आता मॅच मध्ये मात्र रंगत निर्माण झालेली आहे. 4 चेंडू 13 धावा 13 धावा 4 चेंडू आणि काय चेंडू मात्र पेश केलाय, पण पंचांनी मात्र इशारा दिलाय इट इज अ वाईट बॉल. याच चेंडू टप्पा पडल्यानंतर खरं तर विश्वास बसत नाहीये लीलाधर पाटील यांना, कारण पंचांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असणार आहे, अंतिम निर्णय असणार आहे. सर्व संघांनी मात्र नोंद घ्या. समीकरण आहे 4-12. 4 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा मात्र काय दर्जेदार. मात्र या टायमाला मात्र वेगळ्या अंदाजामध्ये सांगितलंय बाबा वाईट नाही आहेत, बाबा वाईट नाही आहे, बाबा वाईट नाही आहे. आता मात्र समीकरण आहे 3-12. वय वर्ष 65. 3 चेंडू टाकलाय, 1 विकेट घेतलाय. सामना जिंकून देतील काय. पुन्हा एकदा पायचीची अपील. आता अपील मात्र सांगितलं पंचांनी. लेग स्टिकच्या बाहेर मात्र चेंडू मात्र पिचिंग होतोय. अगर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन मित्रांनो. वय वर्ष 65 तळवली गावाचे सुपुत्र. आता समीकरण आहे 2 चेंडू 11 धावा. दोन चेंडू 11 धावा 11 धावा 2 चेंडू. एका ठिकाणी स्मिथ 11, दुसऱ्या ठिकाणी वेद 11. वेद 11 मात्र सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर बॅटिंग करताना दिसत आहे. 2 चेंडू 11 धावा. हो काय चेंडू आहे. खरं तर एल डी पाटील अर्थातच लीलाधर पाटील तलोली गावातला सर्वात कातील असं आपण म्हणूया. आता समीकरण आहे बघा चेंडू मुख्य स्क्रीन वरती टप्पा पडल्यानंतर चेंडूनी घेतलं वळण
आणि यष्ट्यांचा मात्र बाल मात्र आपण विचार केला तर यष्ट्या वाचवल्या. एक चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा मात्र हा सामना जिंकलाय खरं तर स्मिथ 11. जोरदार ताल्या जाऊन दे या संघासाठी आणि खास करून पाटीलला बोलव. प्रकाश पाटील या. खरं तर विकेट वरती 50 रुपयाचं पारितोषिक होतं. प्रकाश पाटील या. जाऊया आता या मॅचचा हिरो आपण काढूया. मॅन ऑफ द मॅच. काय मात्र सामना. खरं तर वय वर्ष 65. गोलंदाजी करत असताना दादा तुमच्या कार्याला सलाम आहे. हॅट्स ऑफ यू. संदेश पाटील खरं तर या मॅचचे हिरो ठरलेत. 12 चेंडू 33 धावा आणि गोलंदाजी मात्र करत असताना 28 धावा खर्च केला. विकेट नाहीये पण या मॅचचा हिरो ठरलाय. खरं तर आपण आमंत्रित करूया मॅन ऑफ द मॅच संदेश पाटील. लीलाधर सर यावरती. खरं तर जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो. वय वर्ष 65. कॅमेरामॅन फोकस करो. दादा 50 रुपये एक विकेट साठी काय म्हणाल दादा. खरं तर वय वर्ष 65 आणि नवीन पिढीला तुम्ही दाखवून दिलंय की जुनं ते सोनं आणि षटक मात्र हाताला असताना 13 धावा मात्र डिफेंड करायचं होतं. काय मनामध्ये चाललं होतं. काय आहे हे अनुभवाचे मी तिथे अनुभव वापरला आणि पहिलाच बॉल मला माहिती होतं तो स्ट्रोक खेळणार आहे. स्लोवर बुंद्यात टाकला आणि विकेट काढून घेतली. दादा एक प्रश्न नक्कीच विचारीन. तुमच्या काळातले खरं तर ज्ञानेश्वर आहेत बरेचसे खेळाडू आहेत तर तुमचा कॉम्पिटिटर होता कोण होता त्या टायमाला की थसन त्याच्यामध्ये असायची. नारायण म्हात्रे आमचे कलिग आहेत, कॅप्टन आहेत, ज्ञानेश्वर मडवी आहेत. सगळे चांगले खेळणारे आम्ही. येस एकदा दादासाठी जोरदार ताल्या होऊया. आणि मॅन ऑफ द मॅच संदेश पाटील. संदेश पाटील यायचं. प्रणव 500 रुपये बक्षीस देवानंद. प्रणव यायचं. प्रणव देवानंद